नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तर आज उभा आहे खरबूजच्या प्लॉटमध्ये. या खरबूजच्या प्लॉटमध्ये आता म्हणजे 1 महिना ते सव्वा महिन्याचा हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आता जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं याच्यात समस्या हे येते का याच्यामध्ये व्हायरसचा अटॅक खूप जास्त प्रमाणात होते. व्हायरसमुळे खरबूज असो किंवा टरबूज असो, कोणत्याही वेलवर्गीय पिकामध्ये जसं जसं टेम्परेचर वाढलं तसं तसं त्यामध्ये व्हायरसचा अटॅक जास्तीत जास्त वाढत राहते. शेतकरी काय करतात, व्हायरस जर आपल्याला व्हायरसचा अटॅक दिसला तर वारंवार काय करतात, सकिंग पेस्ट जे राहते इन्सेक्टिसाईड ते त्याचा वापर करतात. जास्तीत जास्त त्याचा वापर केल्यामुळे पुन्हा जास्त म्हणजे आपला वेल आहे तो खराब होत जाते. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याकरता काय करायचं, तुम्हाला प्रिव्हेंटिव्हली औषध मारायचं आहे. जे म्हणजे आपल्याकडे आहे भूमी ॲग्रो कंपनीचं व्हायरस एच नावाने. व्हायरस एच नावाने हे ऑर्गॅनिक औषध आहे. ची आपण जर फवारणी केली तर हे काय करते, प्रिव्हेंटिव्हली काम करते आणि येणाऱ्या व्हायरसला थांबवते. येणारा व्हायरस येत नाही किंवा त्यामध्ये व्हायरस जर आला तर त्याचा जो प्रभाव आहे तो पूर्णपणे कमी करून टाकते आणि त्यामुळे तुमचं पीक हे तजेलदार आणि हिरवं राहते. जितकं तुमचं पीक हे तजेलदार आणि हिरवं राहील तेवढं ते फोटोसिंथेसिसची जे प्रक्रिया राहते ते चांगल्या प्रकारे करते आणि त्यामुळे तुमच्या उत्पादनात तुम्हाला वाढ दिसून येते.